इन ऍक्शन मध्ये परतूया. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता, और जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. डेफिनेटली जैसे कहा जाता है ना कि अब ये मुकाबला उस लेवल पे आ चुका है, ये टूर्नामेंट अब उस लेवल पे आ चुका है क्योंकि इस मुकाबले को जीत कर यहाँ से इस ट्रॉफी पर इस टूर्नामेंट पे अपना राज जताने का अब वक्त आया है. कौन सी होगी टीम? दो टीमों के बीच एक घमासान अब युद्ध मैदान के अंदर ऑन होता रहेगा. 3 ओवर का ये मुकाबला है और पहले 3 ओवर में क्या होने वाला है, किस तरह का खेल आप सभी को देखने को मिलने वाला है, क्योंकि हमारे पास जुड़ चुके 2 बेहतरीन आवाज. एक तरफ देखेंगे तो पायगांव के एक जाने माने खिलाड़ी जाने जाते जो क्रिकेट अच्छा खेलते हैं, लेकिन क्रिकेट के अलावा कमेंट्री में भी बहुत कुछ अच्छा उन्होंने किया और उनका साथ देंगे हमारे साथी कमेंटेटर मित्र जो जुचंद्र वाकीपाड़ा से बिलोंग करते हैं, तुषार और विजय. इनकी जुबानी जरूर सुनेंगे इस मैच की पहले वाली कहानी. बैक टू द कमेंट्री बॉक्स. सन्माननीय रमेशजी सावर साहेब, त्याचप्रमाणे सुकुरजी काकड साहेब, पांडुरंगजी सावर साहेब आणि त्याचनंतर भूषणजी जाबर साहेब, काशीनाथजी भोवर साहेब आणि संपूर्ण जय बजरंग पालनपाडा ग्रामस्थ इथे दाखल झाले. त्यांना मी रिक्वेस्ट करतोय की प्लीज आपण सर्वांनी येऊन मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. जय बजरंग पालनपाडा मित्रमंडळचे सगळे पदाधिकारी आणि ग्रामस्थ त्यांना मी रिक्वेस्ट करतोय की आपण प्लीज मानपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. पहिला बॉल वसई एक्सप्रेस अनिकेत चौधरी. अच्छा, पहिल्याच बॉलवरती निश्चितच आपण पाहतो ह्या 2 धावा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर किरण बारात आणि त्याला साथ देण्याकरता बॅटर आपण पाहतोय मिस्टर विशाल घरत. ही जोडीनं आपण पाहिली. तुषार तर जबरदस्त आहे. खूप चांगली सुरुवात नेहमीच सातत्याने त्यांनी करून दिले आपल्या आझाद स्पोर्ट वसई टीम करता. आणि यावेळेस आपण पाहिलं तर सुरुवात देखील चांगली राहिल्या पहिल्या बॉलवरती. 3 ओव्हरचा मॅच आहे, फायनलचा मॅच. तुषार जवळजवळ 30 ते 35 धावा जरी धावफलकावरती म्हणजे आझाद स्पोर्ट वसई टीमच्या. मात्र थोडीशी निराशाजनक निश्चितच जाणवेल यावेळेस डगआउट मध्ये देखील, कारण महत्वाचा जो बॅटर होता ज्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी होती, चांगला खेळ करेल परंतु त्याला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवलंय. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. I-21 चषक 2024 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा आपण जरूर बघतायत. हे मैदान जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा एक अतिशय उत्तम दर्जाचं हे मैदान आपण जरूर पाहतायत. आणि फायनलची मॅच, या स्पर्धेतील शेवटची मॅच, अंतिम मॅच आपण जरूर बघतायत. मॅचला होती सुरुवात. या पुढचा बॉल सॉरी अनिकेत चौधरी याचा जर आपण विचार केला तर हा वसई तालुक्यातील वेगवान गोलंदाज आहे, नंबर 1 चा. परंतु त्याच्या विरोधामध्ये ठोकला या ठिकाणी निशांत घरतने हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. मिळतोय मान भोळा स्वभाव, जाईल तीत मिळतोय मान भोळा स्वभाव. जिग्नेश दादाचा गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव, जिग्नेश दादाचा गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव, दादाचं गाजतय नाव, जिग्नेश दादाचं गाजतय नाव. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जिग्नेश दादा म्हात्रे यांचं गुणगान गाणारे हे संपूर्ण आपण संगीत आपण जरूर ऐकलात डीजे उराजच्या माध्यमातून. गेल्या 4 दिवसापासून क्वालिटी साऊंड त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले. अराउंड विकेटने याही वेळेला जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणी जर पाहिलं गेलं तर बॉलला अडवले गेले आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. षटकार जो होता फार इम्पॉर्टंट होता या मॅचमध्ये,
कारण की जवळपास जर पाहिलं तर धावा कमी होत्या, कारण की किरणची देखील विकेट गेली होती. परंतु त्यानंतर जर पाहिलं तर तो षटकार ठोकला. तिथून जर पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा 1 गडी बाद. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पकडला जाईल प्रज्वलच्या माध्यमातून हा झेल आणि समाप्त झालाय. मिस्टर निशान घरतचा खेळ आउट. जयकारा रुबाब दादाचा लयच न्यारा, रुबाब दादाचा लयच न्यारा, रुबाब. गणपतीचे आणखीन एक विकेट मोठी मिळाली आहे. ती म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाला राहुलचं कौतुक करावं लागेल. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत ते देखील. पहिल्या षटकात जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली, परंतु षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये राहुल गोंड यांना आपण जरूर पाहतायत. धावसंख्या 11 चक्रामध्ये 2 गडी गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच वसई आझादचा. परंतु जर पाहिलं तर दोन्ही संघ वसईचे आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत. परंतु ट्रॉफी तर वसई गावातच जाईल, परंतु विजय कुठल्या संघाचा होईल हे पाहणं फार महत्वाचं आहे. पहिल्या षटकात 11 आल्यात, गेल्या मॅच मध्ये देखील पाहिलं पहिल्या षटकात 11 आल्या, त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या षटकात 32 आल्या. परंतु या मॅच मध्ये काय होईल पाहणं महत्वाचं राहील. निश्चितच सध्या तरी आपण राहुल गोंड याचा जर विचार केला तर अनेक विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा कारनामा तरी त्याने देखील केलाय. परंतु गोलंदाजी बघूया या ओव्हरमध्ये. यावेळेस पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू, जाईल लॉंग ऑफच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सहारा मानी तो दादा लगावय सारा, मानी तो दादा लगावय सारा, मानी तो दादा लगावय. हे मनान सच्चा है लैनेक दिलात बसलाय राम. धन्यवाद. जे म्हटलं जातं ना, देवांनी सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु जो घासला जातो ना तोच चमकला जातो. सध्या तर या ठिकाणी घासण्याचं काम करतोय मिस्टर विशाल घरत. काय म्हणशील तुषार? विशालचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, कारण की संघाला गरज असताना जर पाहिलं तर षटकार ठोकलाय. 6 धावडे संघाचा धावफलक जाऊन पोहोचले 17 चक्रामध्ये. चांगला फटका होता. अगदी जर पाहिलं तर लॉंगऑफच्या डोक्यावरून 6 धावांकरिता षटकार निघून जातो. फायनलची मॅच आहे. एक धाव फार महत्वाची असेल, एक विकेट फार महत्वाची असेल. आणि आतापर्यंत आझाद वसई संघाने 2 विकेट गमावल्यात, परंतु धावसंख्या ही 17 चक्रामध्ये जाऊन पोहोचले. पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केले. यावेळेस थोडा आपण बॉल बघितला तर धीम्या गतीने टाकला गेला आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बॅटरला बीट केला तुषार. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजामध्ये व्हेरिएशन हे फार महत्वाचं असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि तेच दर्शवत असताना गोलंदाज. यावेळेस हवाई हल्ला केला मिड विकेटच्या वरून, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता येतो हा षटकार. किरण आउट झाले, परंतु एक हार्ड हिटर बॅटर आहेत, त्याला न जोगरता आम्ही चांगली बॅटिंग करू शकतो हे त्यांच्या फलंदाजाने दर्शवले आतापर्यंत. विशालचं कौतुक करावं लागेल, तितकंच चांगलं चेतन केंद्रेचे देखील कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग. यावेळेस चांगला बॉल होता, त्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला होता, परंतु कौतुक करावं लागेल विशाल या बॅटरचं. जो सुरुवातीचा चांगला बॅटर होता तो मात्र आउट झाला. त्याच्यानंतर जी जबाबदारी स्वतःवरती स्वीकारले ना, लाजबाब. ते कौतुक करावं लागेल. षटकातील 2 चेंडू शेवटचे शिल्लक असते. याही वेळेला शॉर्ट ऑफ लेंथ होता, लेंथला पहिला स्पीक केला आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांकरिता आई 21व्या चषकातील आणखीन एक धमाका षटकार. दादाचा गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव, जिग्नेश दादाचा गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव, दादाचं गाजतय नाव. पहिल्याच लाईनला ओळखलं आणि तिथून जर पाहिलं तर बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. 5 चेंडू फेकून झालेत. संघाची धावसंख्या 29 धावा. फार टॉस जिंकणं तितकं महत्वाचं होतं, कारण की जर पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला. 29 धावा धावफटकावरती लगावल्या. 2 गडी या ठिकाणी जरूर बाद झाल्यात, परंतु धावा या वेगाने झपाट्याने मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत आहेत.
राहुल गौंडचं षटक महाग राहिले. आतापर्यंत 18 धावा खर्च केल्या राहुलने. अराउंड विकेटने यावेळेला वेग भरणार होता, परंतु बॉल निघून चालला मागे आणि पाहता पाहता जर पाहिलं तर पंचांचा इशारा आलाय. एक धाव असेल आणि एकेरी धावेने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वसई आझाद या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 30च्या घरामध्ये. जी सरासरी 11ची होती ती सरासरी जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये. म्हणजे एक चांगली सरासरी मेंटेन केले. शेवटचे षटक असेल, इथून जर 15 येतात तर 45 होत आहे, 46चं उद्दिष्ट असेल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसते. या ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया या फायनलच्या मॅचच्या दिशेने. दादाच गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेच गाजतय नाव. धन्यवाद डीजे, धन्यवाद. म्हटलं जातं ना, जगातील सर्वात सुंदर टॉनिक म्हणजे जबाबदारी. आणि ती जबाबदारीचं क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त बॅटिंग करतोय मिस्टर विशाल घरत. परंतु सध्या तरी आपण स्ट्राईक वरती पाहिलं तर चेतन केंद्रे हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहिला चेतन त्या बॅट मधून चेंडू येतोय कॉर्नरच्या दिशेनं. चांगला बॅकअप या ठिकाणी निश्चित मिळालाय सुरेंद्र घाटालच्या माध्यमातून. परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेनं टीमची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32 आकड्यावरती. षटकात चौकार येतात, परंतु सिंगल डबल जे क्रिकेटचं बेसिक मानले जाते आणि चेतनने ते ओळखलं. यावेळेला जर पाहिलं तर चांगला फटका खेळला गेला आणि या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. षटकातील पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल होता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. नाही, गोलंदाजाने पहिल्याच ओळखलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतायत की फलंदाज समोरून खेळण्याचा प्रयत्न करतात, स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न करतायत. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर उसळी येणारा चेंडू पाहायला मिळाला आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण की ज्याप्रमाणे हा चेंडू हाताळला गेलाय. चेंडू फेकून झाले. 2 संघाची धावसंख्या स्थिरावली 32 या धावसंख्येवरती. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हा ट्रॅकर बॉल निश्चित टाकण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफला झेल पकडण्याची संधी आणि पकडतोय झेल मिस्टर अनिकेत चौधरी आणि समाप्त झाला मिस्टर चेतन केंद्रेचा खेळ आउट. अरे दादा यो आमचा लई दमदार, वसई पालघरचा टायगर, वसई पालघरचा टायगर, वसई पालघरचा टायगर. हे लाभलाई खरा साथीदार, निलेश चव्हाण खंबीर, निलेश चव्हाण खंबीर, निलेश चव्हाण खंबीर. अरे माणूस की त्याची लयच भारी, दोस्तांवर आई जीव भाव. थँक्यू विजय. ऍक्शन रिप्ले आपण जरूर पाहू शकतायत. धावता झेल घेणं फार कठीण होतं, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर सोपं करून दाखवले. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये स्थिरवली गेली. 3 चेंडू आतापर्यंत अप्रतिम पद्धतीचे मैदानाच्या आतमध्ये फेकले गेलेत. डावकऱ्या शैलीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण बघतायत मिस्टर निखिल सोमन आलेत. पहिला बॉल फेस करतील, परंतु षटक क्रमांक 3ऱ्यात येईल. हा 4था चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राखल्या मैदानाच्या आतमध्ये. यस, आपल्याकडे जर पाहिलं तर सुविधा आहे. डीबीएन लाईव्ह आहे सज्ज. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 1 बाउन्स साठी या ठिकाणी मागणी केली पंचांकडे. बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. यस, व्हाईट बॉल नसेल, लक्षात ठेवा, व्हाईट बॉल नसेल. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. आणखीन एक जर इथून असा 1 बाउन्स पाहायला मिळाला तर नो बॉल देखील पंच घोषित करतील. हे गृहीत त्यांनी धरले नक्कीच. 32 धावा धावफटक्यावरती 4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले. शेवटचे अंतिम 2 बॉल आणि या 2 बॉल मध्ये काय घडेल हे पाहणं महत्वाचं असेल. एक षटकार इथून आला तर बॅटिंग करणारा संघ देखील या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं तर 40च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न प्रामाणिक राहील त्यांचा देखील. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओहो, षटकार येणं फार महत्वाची गोष्ट होती. तो षटकार आलाय थेट मैदानाच्या बाहेर. 6 धावा. हे
जिग्नेश दादाचं गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव, जिग्नेश दादाचं गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव, दादाचं गाजतय नाव. धन्यवाद अडीचे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकार पेश केला मिस्टर निखिल सोमन. षटकातील पुढचा बॉल अपटकर बॉल होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये निश्चितच आउट होईल मिस्टर निखिल सोमन. त्याच नंतर आदरणीय सन्माननीय भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडीचे अध्यक्ष सागरजी सोमन यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण आदरणपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जरूर. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत आणि सागरजी आपणास रिक्वेस्ट असेल की आपण मानपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा अशी रिक्वेस्ट मी करतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमच्या वतीनं. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच आहे एकविरा ट्रॉफी. टार्गेट आहे 41 धावांचं, 18 चेंडूवर 41 धावा. जी घातक खेळी आपल्याला पाहायला मिळाली प्रत्येक बॅटर्सने केली आहे. अतिशय लक्षवेधी कामगिरी आझाद वसई टीम. आणि जो दिवस कालचा त्याने गाजवला, संध्याकाळच्या सत्रामध्ये अभिराज्य गाजवलं. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या स्पर्धेवर अभिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. न्यू स्टार वसई टीमच्या समोर हे चॅलेंजिंग टोटल असणार आहे, कारण की या पूर्वीच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांच्या समोर लगभग आपण पाहिलं जे टार्गेट होतं आपण पाहिलं तर 41 धाव्यांचं. त्याचनंतर आदरणीय सन्माननीय योगेश पाटील यांना देखील विनंती करेन आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या फायनल मॅच मध्ये आणि एकविरा ट्रॉफी मध्ये देखील. एकविरा ट्रॉफी मध्ये आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. इथे आपण पाहतोय, चला आता वेळ खर्च करू नका, लगेच फील्ड सेट करून घ्या ही रिक्वेस्ट करेन मी आझाद टीमला. ज्याप्रमाणे आपण बघितलं की बॉलिंग मध्ये भरपूर मार पडलाय न्यू स्टार वसई टीमला, परंतु मागे काय घडलं त्या गोष्टीला मागे टाकून आपल्याला पुढे चालायचं आहे. म्हणूनच म्हटलं जातंय ना, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. डेफिनेटली आपण पाहिलं मागे काय घडल्या गोष्टी मागे सोडून द्या, पुढे फोकस करा. तर 18 चेंडून 41 धावा ही मात्र आपण पाहिलं तर टार्गेट असेल. हे टार्गेट नाही आहे तर ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे आणि ती कलेक्ट जर करायची, जर उचलायची असेल तर इथून आपण पाहिलं ना तर मग न्यू स्टार वसई या टीमला येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर अतिशय चांगला खेळ करावा लागेल. प्रत्येक मुवमेंटवर मात्र पकड बनवावी लागेल आणि हा सामना मात्र आपल्या खिच्यामध्ये टाकावा लागेल. तर निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आदिवासी विकास आघाडी चिंचोटी सागपाडा विभाग अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सागरजी सोमन यांच्या माध्यमातून राहुल साठी खास पारितोषिक आले. षटकारांच्या हॅट्रिक करता 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु चेतन तितकाच अतिशय चांगला गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहिला ज्याप्रमाणे लेगवरचा आणि लेगवर आपण बघितलं तर चेंडू येतोय राहुलसाठी. तर स्ट्रॉंग आहे हा खेळाडू, परंतु जिथे झोन मात्र आपण पाहिला डी झोन होता. इथे आपण पाहिली आहे ना तर संपूर्ण लक्ष असणार आहे न्यू स्टार वसई या टीमचा तर राहुलकडे. आणि राहुलला मात्र या मॅचमध्ये अतिशय चांगली कामगिरी करणं महत्त्वपूर्ण राहिलंय, कारण की आज दिवसभरामध्ये त्याचा खेळ आपण पाहिला तितकाच उत्तम झालाय, तितकाच महत्त्वपूर्ण खेळाडू राहिलाय. कारण की या खेळाडूला आपण बघितलं मागील 2 वर्ष आपण पाहिलं या टीमचा हिस्सा असून सुद्धा तो वैयक्तिक कारणामुळे आउट ऑफ इंडिया होता. जवळजवळ 2 वर्ष त्याने जे क्रिकेट मात्र आपण पाहिलं ते खेळलं नाहीये, परंतु त्याने या सीझनमध्ये केलेलं कमबॅक आणि मोठं कमबॅक पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा आपण पाहिला लेगवरचा चेंडू हाफवाली होता, अक्रॉस द लाईन चेंडू आपण पाहिला फाईन लेग बाउंड्री म्हणजे जवळजवळ ती डिक्लेरेशन झोन आहे तिथे आणि हा खेळला गेला फटका. 2 धावांपत्रावर जरूर प्राप्त केल्या जाते, परंतु जी स्थिती आपल्याला पाहायला मिळते ना या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकते, परंतु मोमेंटमवर नियंत्रण मिळवायचं तर एक योग्य रीतीने खेळ करावा लागेल. गाडी हल्ली चालवली ना तरी सुद्धा मात्र एंड वेळी पिकअप पकडता येतो, तेच या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पाहतोय चेतन केंद्रे एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्या विरोधामध्ये निश्चितच सिंगल डबल वरती जास्त लक्ष केंद्रित केलंय. येणारा दुसरा गोलंदाज असेल त्याच्यावरती आक्रमण केलं जाईल, असा काही गेम प्लॅनिंग असेल या मॅच मध्ये जयेश? कदाचित गेम प्लॅनिंग तर प्रत्येक टीमचे असतात, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खास करून आपण पाहिलं तर खेळ तितका चांगला करावा लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना कष्ट हा एकमेव पर्याय असणार आणि त्या कष्टालाच मात्र इथे फळ मिळण्याची शक्यता आहे. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला
अगदी ब्लॉक हॉलमध्ये ह्या चेंडूची हाताळणी केली जात आहे. ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना की हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही आणि फुकटचं पुरत नाहीये आणि कष्टाचं कधीच संपत नाही. हे कष्टच आहेत ते तुम्हाला शून्यातून मात्र प्रगतीच्या पथावर घेऊन जाताना पाहायला मिळते आणि ते करावे लागतील. षटकातील पुढचा बॉल एवढेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू ते लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे निशांत घरत त्या ठिकाणी थोडासा पॉम्पलिंग जरूर झालाय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलंय. अतिशय सुंदर रनिंग भेटून तो विकेट या ठिकाणी पाहायला मिळतो. यस नो वे त्या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला गेला आणि ह्या 2 धावा कंप्लीट केल्या. दोन्ही टीमची टोटल 8 आहे. येणारे चेंडू असतील आपण पाहिले तर जवळजवळ 13 आणि 33 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. हा मोठा चुरशीचा मुकाबला होताना पाहायला मिळेल आपल्याला. प्ले अँड मिस अतिशय गतीने हा चेंडूची हाताळणी केली होती. गतीचा महारथी आहे म्हणून चेतन केंद्रे आणि त्यांनी ती ओळख मात्र दर्शवली गेली. अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये जरी विकेट नाही मिळाली परंतु आपलं वर्चस्व आपला दबदबा जो पहिल्या इनिंग मध्ये होता तो कायम ठेवला याही षटकामध्ये. आता आपण पाहिले तर येणारे चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी नाहीये तर इथे ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची उचलण्यासाठी गरज असेल 33 धाव्यांची. अजून सुद्धा मॅच बनवू शकते या ठिकाणी जयेश, परंतु त्याच्यासाठी आता मोठा संघर्ष करावा लागेल. आता मात्र जो फायटिंग टोटल स्कोर आहे तो मात्र थोडासा मोठा राहिलाय आणि त्या मोठ्या लक्षाचा जर आता पाठलाग करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके जरूर खेळावे लागतील या 2 बॅटरला. दोन्ही बॅटरचा विचार केला तर त्यांच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, निश्चितच ते करू शकतात. आणि म्हणूनच म्हटलं जातं ना की म्हणतात ना की सोसावे लागतील, धाव करावे लागतील, कष्ट तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान अशी गोष्ट. आणि इथे थोडेसे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न कठीण करावे लागतील. आणि एक बारचा चेंडू पाहायला मिळाला. मनगटी फाटका मात्र सुरेंद्र घाटाल ज्याच्यासाठी ओळखला जातो एक चतुर हुशार खेळाडू. स्ट्राईक रोटेट केली आहे. आता पाहिली आपण तर धावफलक 9च्या घरामध्ये येणारे 11 चेंडू आणि 32 धावा. ही मॅचची अधुरी कहाणी मात्र कोण पूर्ण करणार आहे. ही मॅच आपण पाहिली तर मेगा फायनलची उशिराने जोडलेले जे प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी महामुकाबला फायनलचा मुकाबला मिस्टर वसई विरुद्ध आझाद वसई. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा संघर्ष होत नाहीये. नैनातून तलवारनं जयेश या ठिकाणी फिरवली होती बॅटर राहुल गोडनं मात्र वार होता राहिलाय. नक्कीच डेफिनेटली मात्र तो वार होताना पाहायला मिळाला नाहीये. हा बॉल ऑफस्टंपच्या जवळ पंच केला. बॅकफुटवर स्ट्रॉंग पंच पाहायला मिळते परंतु डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. नाराज होता स्वतःवर कारण की आपल्या झोन वरचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर जास्त धावा मिळू शकल्या असत्या परंतु तशा न मिळाले थोडासा नाराज होताना पाहायला मिळत आहे. परंतु जी धाव मिळाली 9 चेंडू 31 धावा मॅचचं समीकरण पाहतोय आपण. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा झेल मात्र निश्चितच उडाला होता. यावेळेस चेंडू रवाना झालाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं परंतु पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहिलं तर 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यावेळेस फलंदाज सुरेंद्र घाटाल मात्र होते बाद. इथे धावाच हवे आहेत आणि तीच घेण्याचा प्रयत्न केला जातोय कारण की आपल्या टीमसाठी आता मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण वाटतंय राहुलला. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर विकेटचं सॅक्रिफाईस केलं गेलं. पहिला धक्का जोर लागलाय. येणारे 8 चेंडू 29 धावा. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की जीतेंगे ये वादा करो कोशिश हमेशा ज्यादा करो किस्मत रूटे लेकिन हिम्मत ना टूटे अपना बस इतना मजबूत इरादा करो. आणि तो इरादा असेल तर तुम्ही अशक्यला सुद्धा शक्य करून दर्शवू शकता कारण की अशक्य या शब्दामध्येच दडलेलं आहे ते म्हणजे शक्य आणि ते राहुलकडे करण्याची क्षमता आहे. निश्चितच अतिशय चांगला रेकॉर्ड आतापर्यंत राहुलचा जरूर पाहायला मिळाला आहे परंतु ह्या घडीला आणखी काही नवीन रेकॉर्ड बनवायची संधी आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आपल्याला जरूर पाहायला मिळतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. किरण 12 पुढे आला होता झेल पकडण्यासाठी मात्र 1 बाउन्सनं चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या 2 बॅटरना. धावसंख्या आपण पाहिली तर 14 एका गड्याच्या मोबदल्यात येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 27 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल विजय. या चेंडूवर एक
बिग ह्यूज हिट येणं गरजेची बाब असेल आणि जर तो येतोय तर मग आपण 6 चेंडूमध्ये एक चांगली कडवी लढत देऊ शकतो. परंतु हा चेंडू खूप महत्वाचा असेल या षटकामध्ये आणि खास करून जर विचार करायचा झाला तर न्यू स्टार वसई टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या रडार मध्ये निश्चितच बॉल येत नाहीये. त्याच कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावरती जरूर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आझाद वसई या टीमचं आपण बघितलं वर्चस्व पूर्णपणे हे कायम आहे या फायनलच्या मॅच मध्ये. आता आपण पाहिले तर येणारे असतील 6 चेंडू आणि मॅच फायनल जिंकण्यासाठी ट्रॉफी जिंकण्यासाठी गरज असेल तब्बल 26 धावांची. डेफिनेटली आपण पाहिली आहे ज्याप्रमाणे ही स्पर्धा जी बुधवारच्या दिवसापासून शुभारंभ झाला आणि त्यानंतर अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. अंतिम टप्प्यामध्ये 6 चेंडू 26 धावा. मैदानाच्या आतमध्ये असं नाही की या 26 धावा इम्पॉसिबल आहेत, परंतु त्या पॉसिबल करून दाखवावे लागतील. एक अशील खेळ करावे लागेल राहुलला, पुन्हा एकदा आठवावं लागेल ते मैदान. आपण पाहिलं तर पायाचं जिथे त्याने केला होता 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम. कदाचित आज मात्र तो राहुल इथे पुन्हा एकदा मात्र जागृत करावा लागेल या इनिंग मध्ये जर हा मॅच जिंकायचा असेल तर. म्हटलं जातं ना दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा, तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना हे खूप महत्वाचं आहे. सध्या तरी थोडासा अंधार नक्कीच टीम अनुष्ठाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. त्या अंधारामध्ये निश्चित प्रकाश देण्याचं काम करेल का राहुल गुण हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल निश्चितच आपण पाहिला तर कव्हरच्या दिशेने टोलावला. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा अति वेगानं पूर्ण केलेत. इक्के दुक्के से काम नाही चलेगा. इथे 2 धावा प्राप्त केल्यात. येणारे 5 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असेल. या वेळेला मात्र जिद्दीने ते क्रिकेट खेळावं लागेल. जिद्दीने ते क्रिकेट मात्र खेळावं लागेल. राहुल स्ट्राईक स्वतःकडे ठेवलाय, परंतु येणारे हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. या 2 चेंडूवर मॅक्झिमाइज करायला सव्वा काही येत आहे तर मग तुम्ही इथे बॅकफुटला पूर्णपणे जाऊ शकताय आणि ते करावं लागणार या वेळेला. चांगली बॉलिंग, कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजाचं, कारण की या स्पर्ल मध्ये त्याला माहिती आहे काय करायचंय. नकार दिला दुसऱ्या बाजूनं आणि पाहावं लागतं की इथे विकेट गमावली जाते आणि ही विकेट मात्र मित्र म्हणेन सॅक्रिफाईस केली जाते. कारण की दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं की आता सर्वस्व आपण पाहिले तर आपल्या टीमसाठी जबाबदारी आपल्या खांद्यावर राहुलने घेतली आहे. निश्चित मी तर म्हणे 70% जो सामना आहे तो आधा स्फोटच्या बाजून नक्कीच या ठिकाणी वळलेला आपल्याला पाहायला मिळतो. जयेश 4 चेंडू असतील आणि येणारे आपण पाहिलं तर 4 चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज. ज्या परिणाम म्हटलं जातंय ना की छल करोगे तो छल मिलेगा, कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो फल मिलेगा और मेहनत पे मेहनत करोगे तो बेहतर फल मिलेगा. पसीना बहाना होगा. इस बार तो उड़ाया है लेकिन एक से काम नहीं चलेगा. लेकिन यहाँ पे गेम को ऑन रखा है क्योंकि आने वाली अब गेंदें रहेंगी. 3 गेंदों में जरूरत रहेगी मैच को जीतने के लिए 18 रनों के, यानी कि 3 बड़े सिक्सर. अगर 3 बड़े सिक्सर और जिसके लिए जाने भी जाती है खिलाड़ी राहुल. ज्या वेळेला मात्र आपण कधीपासून आपण पाहिलं थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले तर जिग्नेश दादा मात्र यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र राहुल या खेळाडूला मिळू शकतंय. फक्त कॅश प्राइज नाहीये तर मित्र म्हणेन सगळं काही मिळेल जर इथे षटकार आले. मॅच जिंकली तर सागर सोमन यांच्याकडून तब्बल 2000 कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. एक षटकार आलाय. हो, षटकाराने असं वाटतंय की प्रभाव पडलाय गोलंदाजावर. वाईट बॉल येताना पाहायला मिळाला आणि इथून आता मात्र आपण पाहिलंय या सिच्युएशन वर मात करण्याची एक संधी अशी निर्माण दिसून आली आहे. 3 चेंडू 17 धावा. ओ हा चेंडू सुद्धा अगदी मी तर म्हणेन आपल्या झोन मध्ये होता, परंतु थोडस आपण पाहिलं की जो कन्वर्ट करू शकला नाहीये एक चांगल्या शॉट मध्ये आणि तिथे 2 धावा मात्र जरूर मिळतात. आता 2 चेंडू असतील आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. जर आता इथून मॅच जिंकला तर मग तो होऊ शकतोय एकमेव
चमत्कार, आणि जर झाला चमत्कार तर त्या चमत्काराला केला जाईल नमस्कार. परंतु तसा चमत्कार करण्यासाठी गोलंदाजाला थोडंसं मेहरबान व्हावं लागेल विजय. जी हा, षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं अपटाकर बॉल होता. यावेळेस चेंडूला हुक केलाय स्क्वेअर लेग रिझनच्या दिशेनं. चेंडू एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर दिवा विस्ता विस्ता या दिव्यामध्ये तेल टाकण्याचं काम आता मात्र केलं जातं. परंतु राहुलने जे स्ट्रगल केलं सुरुवातीला, मात्र आपण म्हणतो फटके येणं गरजेची बाब होती. एक चेंडूने 11 धावा मॅच जिंकण्यासाठी. षटकातील शेवटचा बॉल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलंय तर एकविरा चषकावरती आपलं नाव कोरते टीम आझाद स्पोर्ट वसई. कॉंग्रॅच्युलेशन ऑल प्लेयर्स अँड हळक. विजेता या स्पर्धेचा वसई आझाद वसई टीम फायनल चा मानकरी ठेवतोय आणि ज्याच्या नावाचा होतोय गाजाबाजा, आणि ही टीम बनले आझाद वसई या स्पर्धेची महाराजा. धन्यवाद. थोडस डीजे तुम्हाला थांबवत आहे. स्टंप प्लीज परत करा ही रिक्वेस्ट करतोय. आयोजकांच्या वतीने ही रिक्वेस्ट करतोय की स्टंप प्लीज परत करा. ग्रेटेस्ट अँड बिगेस्ट इव्हेंट आपल्याला पाहायला मिळाला. फायनलचा मुकाबला रंगतदार होईल नक्कीच अपेक्षा होती. परंतु ज्याप्रमाणे आझाद वसई, आणि मी तर म्हणेन आझाद वसईने ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलंय ना, अतिशय चांगलं. कारण की कालच्या दिवसामध्ये